फायनली घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आता असं काही घडलेलं आहे जे पाहिल्यानंतर खरंच नात्यांवरचा विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. फायनली आपण पाहतोय आता ऋषिकेश हा हॉस्पिटलमध्ये पडलेला असतो बेशुद्ध. त्याच वेळेला तिथे आता राहुलची एंट्री झालेली असते. राहुलने बेशुद्ध पडलेल्या ऋषिकेशला पाहिलेलं असतं आणि राहुल स्वतःशी बोलत असतो, हीच ती वेळ या ऋषिकेशला या जगातून हाकलवून द्यायची, कायमस्वरूपी संपवायची. आता मी या ऋषिकेशचा गळा दाबतो म्हणजे हा कायमस्वरूपी संपेल. आणि अशातच आता इकडे ऋषिकेश स्वतःशी बोलत असतो, आता हा राहुल आलाय. राहुल निश्चितच माझा गळा आवळणार. गळा आवळल्यानंतर मला माझा श्वास काही सेकंद तरी रोखून ठेवावा लागणार आहे. आणि अशातच आता थेट राहुल इकडे तिकडे पाहतो, आजूबाजूला कोणीच नाहीये. आणि अंदाज घेत राहुलने आता या ऋषिकेशच्या वॉर्डमध्ये एंट्री केलेली असते. आता त्याने अजिबातच वेळ न दवडता ऋषिकेशच्या चेहऱ्यावर थेट उशी दाबलेली असते आणि उशी अशा प्रकारे दाबलेली असते की जेणेकरून ऋषिकेशला अजिबातच श्वास भेटला नाही पाहिजे. ऋषिकेश असा तडफडण्याचं नाटक करत असतो. शेवटी तो कसा बसा त्यातून वाचतो आणि त्यानंतर ऋषिकेशने उशी बाजूला केलेली असते आणि उशी जागच्या जागी ठेवलेली असते. आता ऋषिकेश हा संपूर्णपणे मेलाय असा अंदाज या राहुलला आलेला असतो आणि राहुल ऋषिकेशच्या नाकाजवळ बोटाने चेक करत असतो की खरंच ऋषिकेशची श्वास चालू आहे की नाही. आता ऋषिकेशचा श्वास चालू नसतो आणि यातच आता राहुलला वाटत असतं, चला आता मी जिंकलो. शर्वरीला मला फोन करून सांगितलंच पाहिजे की मी काय कमाल केली आहे ती. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथून बाहेर पडणाऱ्या या राहुलला लांबूनच जानकीने पाहिलेलं असतं आणि जानकी स्वतःशी बोलत असते, या राहुलचा चांगला माझ्यावर विश्वास बसावा म्हणून आता जाऊन मला तिथे रडावं लागणार आहे. आणि अशातच आता ही जी जानकी असते ती तिथून थेट ऋषिकेशच्या जवळ येते. आता हे सगळं लांबून कोपऱ्यात उभं राहून राहुल पाहत असतो आणि तेवढ्यात जानकी ऋषिकेशला उठवण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेश, ऋषिकेश उठा ना. अहो काय झालंय तुम्हाला? असे अचानकपणे तुम्ही बेशुद्ध कसे काय पडलात? आता राहुल हा सगळं पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो, म्हणजे अजूनही या जानकीला माहित नाहीये तर की मी या ऋषिकेशला संपवलंय. ज्यावेळी या जानकीला कळेल की मी या ऋषिकेशचा जीव घेतलाय त्याच वेळेला या जानकीला चांगलाच धक्का बसणार आहे. आणि अशातच आता राहुल हॉस्पिटलमधून बाहेर पडतो आणि एका कोपऱ्यात उभं राहून तिथे आपल्या गाडीची वाट पाहत असतो. तेवढा तिकडे आपण पाहतोय शर्वरी ही हॉलमधून आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते. आता इतक्या रात्री शर्वरी हॉलमधून बेडरूममध्ये कशासाठी गेली हे पाहण्यासाठी तिथे असलेली सुमित्रा शर्वरीच्या मागावर जाते आणि शर्वरी फोनवर कोणाशी तरी बोलत आहे. ते नेमकं कोणाशी बोलते याचा अंदाज आता सुमित्रा घेत असते. आता शर्वरीने राहुलला फोन लावलेला असतो आणि शर्वरी म्हणत असते, काय रे राहुल, मी सांगितल्याप्रमाणे त्या ऋषिकेशला संपवलंस का? हे वाक्य ऐकल्यावर सुमित्रा बाहेर पूर्णपणे हादरते आणि अशातच आता समोरून राहुल म्हणत असतो, हो हो शर्वरी, काळजी करू नकोस, त्या ऋषिकेशला यमसदनी पाठवलंय मी. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, वा वा, काय गुड न्यूज दिलीस तू. म्हणजे तो ऋषिकेश कायमस्वरूपी संपला तर? आता तर मी या घरची राजकुमारी, आता या घरची मालक होणार मी. कारण त्या जानकीची ताकद तो ऋषिकेश होता. आता जर जानकीची ताकद ऋषिकेशच नसेल तर जानकी कायमस्वरूपी रडत बसणार आणि तिला मी चांगलीच लाथाडणार. हे सगळं ऐकल्यावर सुमित्रा एकदमच शॉक होते आणि सुमित्रा स्वतःशी बोलत असते, बाप रे, ही शर्वरी किती खालच्या थराला गेली. स्वतःच्या भावाबद्दल असं कसं बोलू शकते? खरंच मला ऐश्वर्या जे काही सांगत होती शर्वरी बद्दल ते मी सिरियसली घेतलं नाही. खरंच हेच जर मी सगळं आधी सिरियसली घेतलं असतं तर आज असं काही घडलं नसतं असं आता सुमित्राला वाटत असतं. इकडे आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये आता ऋषिकेश बाजूला रडण्याचं नाटक करणाऱ्या जानकीला म्हणत असतो, जानकी अगं काय चाललंय तुझं, हे किती मोठ्याने रडतेस तू, अगं गप्प बस. त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश तुम्ही गप्प बसा, तुम्ही कशाला उठण्याचं कारण करताय?
अहो तुम्ही मेलात असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. जर तुम्ही इथे आता चांगल्या प्रकारे उठून बसलात तर सगळ्यांना काय वाटेल की तुम्ही आणि मी नाटक करत होतो. अहो आपल्याला आता वेगळं नाटक करायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, वेगळं नाटक? जानकी, नक्की काय बोलायचंय तुला? त्यावर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, आता त्या राहुलला आणि शर्वरीला तुम्हाला पछाडून टाकायचं आहे. तुम्हाला आता खरं भूत बनायचं आहे आणि त्या शर्वरीच्या मानगुटीवर बसायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी, आलं माझ्या लक्षात. नक्की तुझ्या प्लॅनमध्ये काय काय आहे ते कळलं मला. त्यावर जानकी म्हणत असते, मग तर तुम्ही काही काळजीच करू नका. बाकी घरातला माहोल सगळा मी तयार करते. आणि अशातच आता जानकीने थेट ऐश्वर्याला फोन करून सगळं काही तिथे प्लॅन करायला सांगितलेलं असतं. आणि ऐश्वर्या म्हणत असते, जानकी, नको काळजी करूस तू. तू सांगितल्याप्रमाणे स्टार्ट टू एंड सगळं काही करणार मी. आणि यापुढे आपल्या या प्लॅनची चांगलीच बँड आता शर्वरीच्या मानगुटीवर वाजणार आहे. आणि अशातच आपण पाहतोय आता शर्वरीला या बाबतीत अजिबात काहीच माहिती नसतं की आज ऐश्वर्या, जानकी आणि ऋषिकेश तिचे 12 वाजवणार असतात. आणि अशातच आता रात्रीची वेळ असते. शर्वरीच्या रूममध्ये राहुल आलेला असतो. राहुलला येताना पाहून शर्वरी लगेचच त्याच्या मिठीत सामावते. आणि शर्वरी म्हणत असते, राहुल, राहुल, तू अगदी मनासारखं वागलायस माझ्या. तुला माहितीये आपण आता या रणदीबांच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर राज्य करू शकतो. त्यावर राहुल म्हणत असतो, अगं राज्य तर करायचंच आहे, पण राज्य या ठिकाणी राहून नाही तर परदेशात जाऊन, आणि तेही मस्त एन्जॉयफुली आयुष्य जगायचं. त्यावर शर्वरी म्हणत असते, राहुल, मग पॅकिंग केव्हापासून करायची आहे? त्यावर राहुल म्हणत असतो, अगं पॅकिंग करायला फारसा वेळ लावू नको. जेवढ्या लवकर होईल तेवढी लवकर पॅकिंग कर, कारण मी जमेल तेवढं सगळं लुबाडायचा प्रयत्न करतोय. आपण लगेचच इथून आता पोबारा करूया. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीला अगदी मनापासून खूपच बरं वाटत असतं. आणि शर्वरी म्हणत असते, असं असेल ना तर हरकतच नाही, मी माझ्या पद्धतीने सगळं काही करायला मोकळे होते. इकडे आपण पाहतोय आता राहुल काही कामानिमित्त तिच्या बेडरूम मधून बाहेर पडतो. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता शर्वरी त्या रूम मध्ये एकटीच असते. आणि ती खूप आनंदात सगळी बॅग भरण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात अचानकपणे तिच्या बेडरूम मधील लाईट लुकलुक करायला लागते. आणि शर्वरी स्वतःशी बोलत असते, आत्ता या लाईटीला काय झालंय आणि माझ्याच बेडरूम मधील लाईट कशी लुकलुक करते. आणि अशातच आता शर्वरी थेट लाईटचं बटन पुन्हा एकदा ऑन ऑफ करते, पण लाईट काही केल्या लुकलुक करायची थांबत नाही. तेवढ्यात अचानकपणे तिच्या बेडरूम मध्ये कसला तरी आवाज येतो. आणि त्या आवाजाकडे ती पाहते आणि घाबरते. ती म्हणत असते, कोण आहे, कोण आहे तिकडे? आणि अशातच आता ऋषिकेशचा पाय हा तिने पाहिलेला असतो. फक्त पाय दिसत असतो आणि पायानंतर दुसरा पाय, दुसरा हात, तिसरा हात, चौथा हात असा संपूर्ण ऋषिकेश दिसायला लागल्यावर शर्वरी स्वतःशी बोलत असते, बाप रे, म्हणजे हे तर ऋषिकेशचं भूत दिसतंय. पण हे ऋषिकेशचं भूत माझ्या मानगुटीवर का बसतंय? आणि अशातच आता शर्वरी पूर्णपणे घाबरलेली असते. ती हळूहळू मागे जात भिंतीला टेकते. ती म्हणत असते, काय चाललंय हे सगळं? त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, तू मला संपवलंयस, आता मी तुला नाही सोडणार, मी तुला संपवणार. असं म्हणत ऋषिकेश आता हळूहळू शर्वरीच्या मानेला दाबण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला शर्वरी म्हणत असते, मी नाही संपवलंय तुला संपवणारा तो राहुल आहे. त्या राहुलला सोडून तू माझ्या मानगुटीवर कुठे काय बसतोयस? असं म्हणून शर्वरी आता फुलच घाबरलेली असते. अशातच आपण पाहतोय आता तिथे जानकी आलेली असते. जानकी म्हणत असते, काय झालंय शर्वरी वंश, तुम्ही अचानकपणे इतक्या घाबरलेल्या का दिसताय? त्यावर शर्वरी म्हणत असते, जानकी तुला दिसत नाहीये का ऋषिकेश दादा? त्यावर जानकी म्हणत असते, कुठे आहेत ते? उगाच काही काय बोलताय तुम्ही? त्यावर शर्वरी म्हणत असते, म्हणजे हे भूत फक्त मला दिसतंय की काय? आणि अशातच आता तिथे ऐश्वर्या सुद्धा येते. ऐश्वर्या म्हणत असते, काय ग शर्वरी, इतक्या मोठ्याने बोंबलायला तुला झालंय काय? त्यावर शर्वरीला आता कन्फर्म झालेलं असतं की हे जे समोर ऋषिकेश सारखं दिसतंय ते ऋषिकेशचं भूतच आहे. तेवढ्यात शर्वरी म्हणत असते, जानकी मला ऋषिकेशचं भूत दिसतंय.
आणि खरं तर मी ऋषिकेशला मारलेलं नाहीये, मारलंय त्या राहुलने. हे सगळं ऐकल्यावर जानकी म्हणत असते, काय? पण राहुल का मारेल आणि राहुलने मारलंय हे तुला कसं कळलं? त्यावर शर्वरी म्हणत असते, मीच मीच त्या राहुलला ऋषिकेश दादाला संपवायला सांगितलं होतं. चूक झाली माझ्याकडून, खूप मोठी चूक झाली जानकी. आता मी ही चूक स्वीकारते आणि याची क्षमा सुद्धा मागते. त्यावर सुमित्रा तिथे येते आणि सुमित्राने जोराची कानाखाली शर्वरीच्या दिलेली असते आणि सुमित्रा म्हणत असते, तुला लाज वाटत नाही? ज्या भावाने तुझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम केलं त्यालाच तू आज मारण्यासाठी त्या राहुलला पाठवली होतीस. त्यावर शर्वरी म्हणत असते, मी पाठवली होती? त्यावर राहुलला तूच पाठवलीस. मी माझ्या कानांनी ऐकलंय, तू राहुलशी फोनवर बोलत होतीस की त्या ऋषिकेशला संपवलंस की नाही. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, आई उगाच काही बोलू नको, तुला कसं कळलं ग? त्यावर सुमित्रा म्हणत असते, मगाशी तू फोनवर राहुलशी बोलत होतीस त्यावेळेला मी तुझ्या बेडरूम बाहेर होते आणि मी सगळं काही ऐकलं. तू म्हणत होतीस त्या ऋषिकेशला संपवल्यानंतर आपण हा देश सोडून जायचं आणि परदेशात सेटल व्हायचं. हे सगळं ऐकल्यावर आता शर्वरी म्हणत असते, अच्छा म्हणजे तू सगळं ऐकलंस तर. पण आई माझं काय चुकतंय? मी फक्त या घरातील माझा वाटा मागते. त्यावर ऋषिकेश लगेचच म्हणत असतो, तुझा वाटा? याआधीही तुझा वाटा नानांनी तुला दिला होता, त्यानंतरही तू विक्रांत आणि नानांना संपवलंस. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, नाही मी कोणालाही मारलेलं नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, ठीक आहे, आता माझा तर मृत्यू तुझ्या त्या बॉयफ्रेंडने केलाय, आता मी तुला संपवतो म्हणजे हिशोब बराबर. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, नको नको ऋषिकेश दादा, मला मरायचं नाहीये. त्यावर ऋषिकेश म्हणत असतो, शर्वरी आय एम सो सॉरी, माझा नाईलाज आहे, मला तुला संपवावंच लागेल. कारण तू माझ्या नानांना मारलंस, कारण तू माझ्या भावासारख्या विक्रांतला मारलंस. त्या दोघांची काही एक चुकी नसताना त्या दोघांना तू संपवलंस आणि त्यानंतरही तू अशा प्रकारे वागत होतीस की या संदर्भात तुला काहीच माहिती नव्हतं. पण मला कळून चुकलंय, तुझ्यासारख्या बाईला आता जगायचा अजिबातच अधिकार नाहीये. त्यामुळे तुला पूर्णपणे संपवल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. आता इथे तुझ्याशिवाय मी इतर कोणाला दिसत नाहीये, त्यामुळे मी तुझा जीव जरी घेतला तरी कोणाला कळणारही नाही की तू कशी मेलीस ते. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी आता ऋषिकेश समोर हात जोडत असते, हो 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 झाली माझ्याकडनं चूक, मी मारलं माझ्या नवऱ्याला विक्रांतला मारायला नको होतं. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण या राहुलच्या प्रेमात मी वेडी झाले होते आणि त्यानंतर मला असं वाटत होतं की खरंच माझं आयुष्य सुखकर जर होऊ शकतं तर फक्त त्या राहुल सोबत. पण आज मला पश्चाताप होतोय की उगाचच मी या राहुलच्या प्रेमात पडले. विक्रांत बरोबर सुखी आयुष्य जगले असते तर असल्या प्रकारचं कांड मी कधीच केलं नसतं. पण या राहुलमुळे आज मी चुकीच्या मार्गावर आले. हे सगळं ऐकल्यावर ऋषिकेश म्हणत असतो, आता मी तुला माफ करू शकत नाही. फक्त एका विक्रांतला नाही तर माझ्या वडीलधाऱ्या नानांना सुद्धा संपवलंस तू. आता तुला मी जिथे आहे तिथे घेऊन चालणार. आणि अशातच आता ऋषिकेशने बाजूला असलेला टेबल उचललेला असतो आणि तो टेबल तो आता शर्वरीच्या डोक्यात घालायला निघतो. त्यावेळेला तिथे जानकी आलेली असते आणि जानकी म्हणत असते, थांबा ऋषिकेश. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, काय जानकी बहिणी, तुला ऋषिकेश दादा दिसतोय? त्यावर जानकी म्हणत असते, हो मला ऋषिकेश दिसतायत आणि ऋषिकेश जिवंत आहेत. आम्ही सगळ्यांनी हे नाटक केलं होतं तुझ्याकडून सत्य वदवून घेण्यासाठी की तूच विक्रांत आणि नानांना मारलेस म्हणून. हे वाक्य ऐकल्यावर शर्वरीचे चांगलेच 12 वाजलेले असतात आणि शर्वरीला कळून चुकतं की आपला तर चांगलाच पोपट झालाय. आणि अशातच आता ऐश्वर्या म्हणत असते, ए शर्वरी, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की थोड्या वेळाने तू पुन्हा बोलशील मी असं काही केलेलं नाहीये, तर तुला आत्ताच सांगते, तू जे काही बोललीस ना ते सगळं मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय. आणि तुला माहितीच आहे इथे अवंतिका सुद्धा वकील आहे, तिने सुद्धा हे सगळं पाहिलंय. उद्या तू जर पलटलीस तर ती तुझ्या विरोधात कोर्टामध्ये असा काही खटला भरेल ना की उभ्या आयुष्यात तू कधीही एका पायावर सुद्धा उभी राहणार नाही. कारण सर्वात आधी ती तुझं तंगडच तोडून टाकेल. हे सगळं ऐकल्यावर शर्वरी म्हणत असते, चुकले
अजूनही मोठी चूक करण्याच्या भानगडीत पडणार नाही. हवं तर मी माफी मागते, मला द्या पोलिसात, पण मला आता अजिबातच शांती लाभू देऊ नका. तेवढ्यात तिथे राहुल येतो आणि राहुल ऋषिकेशला पाहून लगेचच आता पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला वाटत असतं ते भूत आहे. तेवढ्यात मागून सौमित्रने राहुलची गचांडी धरलेली असते आणि मोठ्या झटक्याने त्याला तिथेच आपटलेलं असतं. राहुल म्हणत असतो, सौमित्र सोड, ते बघ ऋषिकेशचं भूत आहे, पळ इथून. त्यावर सौमित्र म्हणत असतो, अरे मेल्या, तो जिवंत आहे, त्याने तुला आता संपवायचा प्लॅन केलाय. हे वाक्य ऐकल्यावर सौमित्र म्हणत असतो, म्हणजे? त्यावर ऋषिकेशला आता थेट राहुल विनंती करत असतो की दादा मला माफ करा, माझ्याकडनं जे काही झालं असेल मी त्याची माफी मागतो. त्यावर तिथे जानकी म्हणत असते, हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्या ऋषिकेशचा गळा आवळण्याचा जो काही कार्यक्रम तू पराक्रम केलास ना, त्याची तुला शिक्षा भोगावीच लागणार आहे. त्यावर ऋषिकेशला, मी नाही मारलं, हे सगळं काही खोटं आहे, तुम्हाला कोणी सांगितलं की मी ऋषिकेशचा गळा आवळला? तेवढ्यात तिथलं सीसीटीव्ही फुटेज मी आत्ताही काढू शकते आणि ते सीसीटीव्ही फुटेज जर मी पोलिसात दिलं तर राहुल काय अवस्था होईल तुझी, हा विचार कर, असं जानकीने म्हणताच आता ऋषिकेश म्हणत असतो, हो जानकी ताई, खरंच अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण हे सगळं करायला मला त्या शर्वरीने भाग पाडलंय. प्लीज मला पोलिसात देऊ नका, हवं तर मला तुम्ही तुमच्या पद्धतीने हवी ती शिक्षा द्या, पण या सगळ्यातून मला माफ करा. हे सगळं ऐकल्यावर आता ऋषिकेश म्हणत असतो, जानकी आता तूच बोल, काय करायचं या राहुल बरोबर? शर्वरीला तर पोलिसात द्यायचंच आहे, पण या राहुलला माफ करायचं का? त्यावर सुमित्रा म्हणत असते, नाही, या राहुलमुळे सगळं कांड झालंय, याला माफ करून चालणार नाही. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेतून आणखी काहीतरी नवीन काहीतरी पाहायला मिळू शकतं असंच वाटतंय. बाकी तुम्हाला आजचा हा भाग नेमका कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.